नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि थँक्यू सो मच. जर तुम्ही माझी कम्युनिटी बघितली असेल तर तुम्हाला कळलंच असेल की आपल्या गजाली गँगचे पण 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. बाप्पाचाच आशीर्वाद आहे असं मी मानते, कारण मी विचारच करत होते की इतके दिवस म्हणजे ना 96, 97, 96997 ह्याच्यावरच ते फिरत होता नंबर. आणि माझी अशी मनात थोडीशी एक आपल्या इच्छा असते ना, तसं मला कुठेतरी वाटत होतं की अनंत चतुर्दशीपर्यंत तरी व्हावेत 1000 सबस्क्रायबर, म्हणजे एक छान त्याला एक छान शुभमुहूर्त पण मिळेल. आणि ती इच्छा माझी बाप्पांनी पूर्ण केली. थँक्यू सो मच. देवाचे तर किती आभार मानावेत तितके कमी आहेत. आणि तुम्हा सर्वांचे ऑफकोर्स तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात. थँक्यू सो मच. लव यू ऑल. आणि बाकीची अपडेट गजाली गँगवर उद्या तुम्हाला देण्यात येईल. चला तर मग आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. हो ना मशाल, करूया ना सुरू. नमस्कार मंडळी, मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आय विश आणि बोला ना मशाल मामा. ॲक्च्युली या चॅनलचं नाव बोला ना मशाल असायला पाहिजे. काय वाटतं मंडळी तुम्हाला? मस्त वाटते ना नाव, बोला ना मशाल. एकदम वेगळंच काहीतरी युनिक नाव आहे. आता ते इंडियन मॉम इन हिअर, इंडियन मॉम इन देअर आणि मॉम मम्माचा कंटाळा आला ना, म्हणून असं काहीतरी वेगळं नाव दिलं असतं ना तर एकदम रॉकिंग यो एकदम असं झालं असतं. ह्या बाईला बरं नाही म्हणते, मला बरं नव्हतं, मला सर्दी झाली आहे म्हणून मी सारखं नाकाला हात लावते. मग ते जर कमी करायचं असेल तर उपाययोजना करायला पाहिजे ना, काळजी घ्यायला पाहिजे की आईस्क्रीम खाल्लं पाहिजे. अजून आम्हाला नाकाला हात लावून दाखवणार का? ती एक खाजुरडी, तिला 1000 वेळा सांगितलं तरी नुसती खाजवतच बसते. तसं तुला म्हटलं नाकाला हात लावत जाऊ नको, तरी पण मग आता शेंबडी राहिल्यानंतर मग सारखं नाकाला हातच लावत राहावं लागेल ना. आईस्क्रीम खायचं असतं का मग अशा वेळी? हो ना मशाल. मशालची काय काळजीच नाही. हो ना मशालला इतकं झोप नाही मिळाली. आता काय मुलाला बरं नाही तर त्याच्यामुळे मग त्याची झोप नाही झाली. आणि तसं पण तो डबल ड्युटी करतो, तुम्हाला सगळ्यांना तर आता माहितीच पडलं असेल. तर आता एवढं कामात असतो तरी पण असं नाही की झोपा मशाल, तुम्ही थकले असाल, तुमची झोप नाही झाली आहे, जाऊया ना मशाल, आईस्क्रीम खाऊया ना मशाल. मशालला खूप आवडतं हा फ्लेवर. हो ना मशाल. ओके भाई ओके, तू सांगितलं. मला कळत नाही ह्या लोकांना ना प्रत्येक वेळेला असं रिकन्फर्मेशन कशाला हवं असतं प्रत्येक वेळेला. ती एक तशी. हो ना शेटन हो ना. हो अगदी बरोबर आहे तुझं. आणि ही एक तशी नायकाची ब्रँड ॲम्बॅसेडर. नायका. अरे कसल्या या बायका सेल्फ मॅड. आईज मी आता भांडी घासते. हो का? अच्छा, मला वाटलं दुसरंच काहीतरी घासते. दिसलंच नाही भांडी घासते ती. अरे काय बोलावं, काय चाललं काय आहे मला काय कळतच नाही. मला इतकं दुःख चीड काय म्हणू मला समजत नाही मंडळी. इतकं मिक्स इमोशन असतात ना जेव्हा मी हिचा व्हिडिओ बघत असते. काय चाललं आहे आणि कोणाला तुम्ही धरून ठेवलं आहे? मला असं वाटतं की हे जर इतकं सोपं आहे आणि इतकं इझिली जर अशा कंटेंटला सबस्क्रायबर्स मिळू शकतात तर आपण सगळे हे चॅनल ओपन करू शकतो ना. असं म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या लेवलचं, अजून छान आपण दाखवू शकतो लोकांना, आपण फिरू शकतो. मी तर मस्तपैकी तुम्हाला दुबई फिरवू शकते. नाही माझा काय व्लॉगिंगचा विचार नाही आहे, कधीच नाही करणार मी व्लॉगिंग, ते तर वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे मी इन जनरलच सांगते, आपल्यापैकी कितीतरी लोक आहेत, आपल्या सबस्क्रायबर मंडळींमध्ये कितीतरी असे आहेत ज्यांचे स्वतःचे चॅनल आहेत आणि खूप छान चॅनल आहेत, खूप मस्त मी बघितले आहेत एकेकाचे कंटेंट. आणि ते बिचारे धडपडत आहेत एकेका सबस्क्रायबरसाठी, व्ह्यूजसाठी. आणि हे काय आहे म्हणजे ठीक आहे चला, तू एक कॉन्ट्रोवर्सी झाली तुझ्याबरोबर, ती तू केली नाहीस, तू केलीस की नाही केलीस, दुसऱ्या कोणीतरी केली, पण त्या कॉन्ट्रोवर्सीतनं तुला इतका फायदा झाला की तुझं टट्टी कंटेंट पण लोक बघायला तयार झालेत. म्हणजे ही कॉन्ट्रोवर्सी जर झाली नसती तर तुझं चॅनल कोणी बघितलं असतं? हे असं कंटेंट कोणी बघितलं असतं? जर ती तुझी हिरोईन बोंबली, ती तुझी जर कोणी नसती तर तुला
कोणी बघितलं असतं? हा प्रश्न विचार तू कधीतरी स्वतःला, आणि थँक्यू म्हण त्याच्यासाठी तरी तिला. म्हणजे ती कशी असली, काही तिने कांड केलं असलं ना तरी पण ते कांड तुझ्या पल्ले पडलं आहे आणि तुझ्या फेवरमध्येच तुझी विन विन सिच्युएशन झाली आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. सगळ्यात पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे, एकतर ज्या गोष्टीच्या जोरावरती तू सबस्क्रायबर गोळा केले त्या गोष्टीला तर तू झिडकारूनच दिलंस, आणि त्याला नवऱ्याचं कारण आता तू सतत पुढे करतेस की नाही त्याच्या तोंडाकडे बघून मी काही बोलत नाही वगैरे. पण चॅनल तर तू चालू केलंस, म्हणजे तू लोकांना उल्लूच बनवलंस ना. लोक अजूनही वाट बघतायत, किंवा लोकांनी त्यावेळेला तुला ह्यासाठी सबस्क्राईब केलं होतं, ह्यासाठी सपोर्ट केला होता की त्यांना काहीतरी माहिती मिळेल, तिचं पितळ उघडं पडेल, आणि ते पितळ उघडं पाडणारी तू होतीस. तुझ्याकडनं लोकांना अपेक्षा होत्या म्हणून लोकांनी तुला सपोर्ट केला. तू तर लोकांशी दगा केलास, दगाबाज कुठली. दुसरी गोष्ट, बरं चल तुला नाही सांगायचं होतं, तू नाही सांगितलंस, ते पण तुझा कॉल होता, आणि त्यानंतरही तू तुझं चॅनल चालू केलंस, तू तुझ्या चॅनलला एक वेगळं वळण दिलंस. पण मग जे काही करते आहेस ते ॲटलिस्ट बेअरेबल तरी असावं, ते काहीतरी छान तरी असावं, आउट ऑफ द बॉक्स तरी असावं. काय आहे, मी भेंडी आणली, मी कांदे आणले, मी बटाटे आणले, का लोकांना नाही माहिती का कांदे बटाटे कसे खरेदी करायचे, आणि तू कुठून खरेदी करते त्याच्याशी लोकांना काय करायचं आहे, का बघतील तुझे ते बघतायत ती गोष्ट वेगळी आहे. मला खरंच त्या लोकांचं काही कळत नाही आहे की हा कुठला न्याय आहे. हे बघायला तुम्ही सबस्क्राईब केलं आहे की मी कशी भांडी घासते, मी कशी लादी कचरा करते, मी कसं भाजी आणते, मी काय करते, मी कशी मुलाला सांभाळते, मी कसं नवऱ्याला खाऊ घालते, मी काय बनवलं, काय खाल्लं, कधी गेली, कधी उठली, कधी झोपली, हे बघायला. मग काय बोंबलीचं काय वेगळं आहे, मग बोंबलीचं ते हिच्यापेक्षा चांगलं कंटेंट आहे, मग बोंबलीचं एन्जॉय करा ना, मग तिला नावं ठेवायचा हक्कच नाही तुम्हाला. त्या बाईने हे चॅनल ओपन करण्याची हिंमत केली आणि त्याच्यावरती हे पोस्ट करते आहे, अशा प्रकारचं कंटेंट टाकते आहे, त्यावरूनच आपण समजून गेलं पाहिजे की ही किती चंट आणि किती स्मार्ट आहे, ओव्हर स्मार्ट आहे, एक्स्ट्रा स्मार्ट आहे. हिला जसं आपण समजतो त्यातली ही नाही आहे. घमंड इतका आहे की विचारून सोय नाही. बाप रे, काय रिप्लाय देते एकेकाला. एका बाईने हिला काहीतरी कमेंट केलेली, तर तिला हिने रिप्लाय दिला होता, काही झोपत नाही का, झोपा आता, एवढ्या रात्रीचं काय करताय. तर त्या बाईने हिला विचारलं की तू काय करतेस ते आधी सांग. तर म्हणते मी एडिटिंग करते. वा रे वा, एकदम मोठी यूट्यूबर झाली ग बाई तू, एडिटिंग वगैरे करते रात्रीचं बसून. हे जर असं चालू झालं ना तर अजून एकदा म्हणजे एकदम धुणी भांडीमधली एकदम एक्सपर्ट होणार आहे ही, सगळ्यांची गँगची लीडर असणार एके दिवशी. रूटिंग दाखवते, रूटिंग. अगं रूटिंग नसतं ते, रूटीन असतं. आधी बोलायला शिक. काय पाहिजेलंय, काय पाहिजेलंय तुला, काय पाहिजेलंय, काय नाही पाहिजेलंय. तुझा बकवास कंटेंट बंद करून पाहिजेलंय. आता आम्ही चाय पिली आणि आता आम्ही नाश्ता पण केला. आता आमचं पोट भरलं आहे, सध्या नाश्ता वगैरे झाला आहे. हो ना मशाल. अरे मशालला काय विचारते, तुला लक्षात नाही आहे का नाश्ता केला आणि चाय पिली ते. सगळ्यात कहर म्हणजे तेव्हा झाला जेव्हा ही आयविशचं वय पण कन्फर्म करते मशाल बरोबर. हो ना मशाल, एवढ्या वर्षाचा आहे ना आयविश आपला. हो ना मशाल. ते कन्फर्मेशनवरून मला एक आठवलं, ह्याच्यामध्ये ना एक मोठा घोळ आहे. आता हा घोळ बोंबलीने घातला की मशालच्या बायकोने म्हणजे आयविशच्या मम्माने घातला, वहिणाबाईने, ते माहिती नाही, पण घोळ तर घातलेला आहे. काय तर म्हणे आम्ही या घरामध्ये 4 वर्ष, म्हणजे आता हे 4थं वर्ष, 3 वर्ष कंप्लीट झाली, पण बोंबलीने ह्यांच्या लग्नाचे व्हिडिओ, म्हणजे बहिणाबाई नाचली वहिणाबाईच्या लग्नात, ते व्हिडिओ तिने 2 वर्षापूर्वी टाकलेले. म्हणजे बोंबलीच्या म्हणण्याप्रमाणे ह्या बाईचं लग्न मशालबरोबर 2 वर्षापूर्वी झालेलं आहे. पण जर मग या बाईचं लग्न मशालबरोबर 2 वर्षापूर्वी झालेलं आहे, तर तिचं ह्या घरात 4थं वर्ष कसं काय मशालबरोबर? द नेशन वॉन्ट्स टू नो. मला सांगा मंडळी, तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजतंय का? क्या ये लिव इन रिलेशनशिप में रहते थे, या इन्होंने कोर्ट मैरिज करके रहते थे,
या फिर बोमली झूठ बोल रही है, या फिर ये दोनों कुछ गौड़ बंगाल कर रहे हैं? क्या है? आप मुझे ज़रूर बताइए आज, अभी इसी वक्त कमेंट बॉक्स में। ये देश के सामने नई चुनौती है, ये देश के सामने एक नया सवाल खड़ा है और इस सवाल का जवाब हमें चाहिए। मला उत्तर पाहिजेलंय। आणि बाप रे, इतकं डिटेलमध्ये आता फक्त मला असं वाटत होतं की फ्लॅट नंबर, खोली नंबर 420 एवढंच सांगणं बाकी राहिलं आहे। बाकी तर बाईने एकदम डिटेल सांगितली, कुठल्या ब्रिजच्या खाली राहतो आणि कुठल्या रस्त्याच्या कडेला राहतो आणि अलीकडे आणि पलीकडे, इतकं डिटेलमध्ये। आणि त्यात पण नवरा 2-2 नोकऱ्या करतो, ते ठीक आहे, ते सांगणं तिथपर्यंत पण ठीक आहे, पण मग तो कधी येतो, कधी जातो, तिथपासून म्हणजे ईच अँड एव्हरी डिटेल। अगं बाई, अरे यार, हे म्हणतात ना की असंच कोणाकोणाला काय म्हणतात ना, किस्मत मेहरबान तो गधा पेलवान, तसं आहे हिचं। म्हणजे काय बोलावं काय नाही त्याचं काहीच डोकं वापरत नाही, काय हिला सेफ्टी आणि कसं काय आपण सोशल मीडियावरती प्रेझेंट केलं पाहिजे स्वतःला, काय सांगितलं पाहिजे काय नाही सांगितलं पाहिजे, ह्या गोष्टीचं हिला भान नाही। आणि आली मोठी। आम्ही हसननगरला राहतो है ना मशाल? मशाल तुम्ही कुठे काम करता मशाल? मशाल सांगतोय ना, त्याला प्रश्न विचारला तर त्याला बोलू दे ना, त्याला बोलायलाच देत नाही, स्वतःच बोलते, त्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं पण तूच देते। आणि मग लोक म्हणतात मशाल काय बोलत नाही, मशाल काय बोलत नाही। अरे ही बाई त्याला बोलायला देईल तर तो बोलेल ना, ती काय बोलायलाच देत नाही। मग तो आपला कॅमेऱ्याकडे एकटक बघत राहतो, बिचारा सदम्यात आहे तसं, पण आधीच त्याला काय कळत नाही आहे। म्हणजे हे बहिणीचं झालं थोडं, तर बायकोने धाडले घोडं, असं झालं आहे त्याचं। आता काय करायचं, त्याच्यामुळे समजून घ्या त्याला थोडं मंडळी, तो असा थोडा सदम्यात आहे, त्या सदम्यातनं बाहेर यायला थोडा वेळ लागेल। आणि हिच्या ओव्हरऑल हिचं जे चाललं आहे त्याच्यावरून असं वाटतं आहे की एकाहून एक त्याला झटकेच मिळत चालले आहेत। लगे 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 440 वोल्ट बात से तेरे, लगे 440 वोल्ट बात से तेरे, बातों से तेरे, बातों से तेरे, बातों से तेरे। अगं बाई, त्याला नको एवढे झटके देऊ, आधीच तो सेंटर शॉकसारखा झालेला आहे, त्याला अजून कसले शॉक नको देऊस। त्याला विचारते BPOचा फुल फॉर्म सांगा ना मशाल। अरे कशाला, तुला काय वाटतं तुझ्यापेक्षा अनपढ असतील लोक? खरंच ना, प्रत्येकाला ना आपल्या माणसांची, म्हणजे आपल्याला जे बघतात आपलं जे ऑडियन्स आहे त्यांची ना लेवल माहिती असते, हेच खरं बरोबर। हिच्या ऑडियन्सला हिला वाटलंच असेल की यांना काय माहिती असणार आहे BPO काय असतं, त्याच्यामुळे तिने सांगितलं असेल। कारण हिला कॉमेंट जे येतात ना त्याच्यावरनं कळतं की कुठलं ऑडियन्स आणि काय लेवलचं ऑडियन्स हिला बघतं। कारण त्याच्यामध्ये पण असं लिहिलं असतं की तू छान प्रकारे लॉग इन करतेस, अजून छान लॉग इन करू शकते। लॉग इन म्हणजे यूट्यूबवरती जे डेली व्हिडिओज वगैरे पोस्ट करतात त्याला लॉग इन करणं म्हणतात का? ओके ओके ओके, आता मला नवीनच कळलं। काय तर म्हणे मी ठरवून नाही करत, मी ठरवून बोलत नाही, त्याच्यामुळे माझ्या चुका होतात। म्हणजे काय बोंबली ठरवून वगैरे बोलते का? कारण बोंबलीचंच तू जवळून बघितलेस ना, त्याच्यामुळे तुला जास्त माहिती असेल। म्हणजे तू हे स्टेटमेंट केलंस की मी ठरवून किंवा म्हणजे तुला असं म्हणायचं होतं की तू स्क्रिप्टेड काही करत नाही। तुला तो शब्द नाही आठवला, पण मी सांगते, मला समजल्या तुझ्या भावना पोचल्या तुझ्या। तर तुला असं म्हणायचं होतं की मी स्क्रिप्टेड काही करत नाही, मी सगळं माझं इम्प्रॉम्प्टू असतं। तर बोंबली स्क्रिप्टेड करते का, याचा अर्थ म्हणजे हा एक फायदा झाला मंडळी की आपल्याला ना आता हिच्या बोलण्यातनं आडून बोंबलीच्या सिक्रेट्स आपल्याला कळतील। म्हणजे आपला जो अंदाज होता की बोंबली सगळं स्क्रिप्टेड वागते, स्क्रिप्टेड बोलते, सगळं काही ठरवून करते, ते आता कुठेतरी असं वाटतंय की हां बात में दम तो है। पण ॲट द सेम टाईम आताही ते करत नाही आहे। म्हणजे आता ही म्हणते की मी काही ठरवून करत नाही, सध्या नाही करत आहे, कारण सध्या तेवढी मुरली नाही आहे ना। पण उद्या मुरली नाही तर बोंबलीपेक्षा नेक्स्ट लेवल स्क्रिप्टेड ड्रामा ही बाई करेल, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते। कारण बाळकडू मिळालंय कुठून, गुरुमा कोण आहे?
मग गुरुपेक्षा शिष्य 2 कदम पुढेच असतो ना. कुठून ट्रेनिंग मिळालं आहे, कोणाचं बघून शिकली आहे, तर तुम्ही समजूनच जा मंडळी. ही तर फुल ऑन एकदम तयारीत आली आहे. म्हणजे हिला माहिती तर आहे या स्क्रिप्टेड वगैरे असं असतं, करायचं असतं वगैरे. हळूहळू आपले जलवे दाखवेल. तर थंबनेलवरनं तर तुम्हाला कळतंच आहे ना, असे मिसलिडिंग थंबनेल आत्तापासूनच देते आहे. पक्की चॅप्टर आहे, कसं काय कुठलं कॅची थंबनेल आणि कसं टायटल द्यायचं ते बरोबर माहिती आहे. काय तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. कुठले प्रश्न आणि किती उत्तरं दिलीस ग बाई? मोजून 2-3 सिलेक्टिव्ह प्रश्न घेतलेस, स्वतःच्या बरोबर सोयीस्कररित्या जे कम्फर्टेबल आहेत असे 3च. आणि 3च प्रश्नांची एवढी मोठी भली मोठी एकदम डिटेलमध्ये घुसून उत्तरं दिली. अगदी पोस्ट काय आणि काय आणि ज्या गोष्टीची पोस्ट पण नाही आहे त्याच्यात पण पोस्ट विचारून काहीतरी ॲज अ भूला. अरे ॲज अ काय राहू दे ना, कळलं आम्हाला. एवढं डिटेलमध्ये नको घुसू ताई. की कुठे त्या बार अँड रेस्टॉरंटमध्ये काय काम काय तरी करत असतील, कॅशियर असेल नाही तर वेटर असेल नाही तर काय तरी असेल. कशाला त्या नवऱ्याची इज्जत बाबा, त्याला कमी झटके दे ग बाई, कमी झटके दे. काय त्याला ना काय करते यार, कशाला उगाचच त्याला सदम्यात जाईल तो, बघतो बा कसा. पण असं थंबनेल देऊन हे असे फ्लॉप क्वेश्चन आणि फ्लॉप आन्सर सेशन हिने घेतलं. म्हणजे लोकांना काय वाटलं की त्यांचा जो मूळ प्रश्न आहे, जो मी स्टार्टिंगला बोललेली, ज्याच्यासाठी लोकांनी हिला सबस्क्राईब केलं, हिला फॉलो केलं, त्या प्रश्नांची उत्तरं त्याला आता मिळतील. पण नाही. आणि वर सांगते की त्या प्रश्नाची उत्तरं मी कधीच देणार नाही आहे. मग आता हिने असं सांगितलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. काय इज्जत बिज्जत आहे की नाही? बोंबली काय सोफ्यावर बसली नाही अजून, पण वैनाबाई बसली. वैनाबाई आजकाल रोज सोफ्यावर बसते आणि काय ना काहीतरी कॅमेरा ऑन करून पकवत बसते. बघा अगेन वन मोर पॉईंट, गुरु तशी शिष्य. आणि बोलता ना टॉपिकचं पुढच्या नेक्स्ट कंटेंटसाठी पिल्लू कसं सोडायचं ते पण बरोबर माहिती आहे. मला काही येत नाही तर सगळं समजतं आहे आम्हाला आता, काय येतं आणि काय नाही ते. हो, आमचं लव्ह मॅरेज आहे. हो ना मशाल? अरे आता लव्ह मॅरेज तुमचं आहे ना, आता त्या मशालला का विचारते हो ना मशाल, हो ना मशाल? काय रे बाबा, खरंच एकापेक्षा एक आहेत. सध्या आता मी तुम्हाला आमची लव्ह स्टोरी सांगत नाही आहे, पण पुढे मागे कधीतरी जर असं वाटलं तर मी सांगेन. हो ना मशाल? हो, सांग. मला मॅच करायची, जी मला इन्फॉर्मेशन आहे आणि तुझी इन्फॉर्मेशन मला पण मॅच करायची. आणि तशी पण जी मला इन्फॉर्मेशन आहे त्याच्याप्रमाणे जर एकदम तशीच लव्ह स्टोरी असेल तर ती लव्ह स्टोरी ना एकदम सनसनीखेज खुलासा होणार आहे. पण खरं सांगायचं, लपवाछपवी नाही करायची. आणि नसेल सांगणार ना खरं तर मग हा स्टंट तू करूच नको, नाही तर मग तुझी वाट कशी लावायची ते मी बरोबर बघेन. आणि राहिला प्रश्न मला कुठून कळलं वगैरे, तर असं काय ते जसं तू समजशील की मला माझ्या मैत्रिणीकडनं वगैरे समजलं, तर नाही, तसं काही नाही आहे. तिने मला काही सांगितलेलं नाही आहे. उगाचच नाही तर गैरसमज होतात बाबा लोकांना. इथे तर आजकाल लोक ना इकडून तिकडून असे पिना मारायला बसलेलेच आहेत. नाही, आम्ही आमचं कंटेंट एकमेकांशी डिस्कस करत नाही. आम्हाला कुठून काही इन्फॉर्मेशन वगैरे मिळाली आम्ही एकमेकांशी डिस्कस करत नाही. कोणी आम्हाला आमच्या कंटेंटमध्ये इंटरफिअर करायला सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तिने मला काही सांगितलेलं नाही. ही सर्व इन्फॉर्मेशन मला बोंबलीच्याच कॉमेंट बॉक्समधनं मिळालेली आहे. सो दुसऱ्या कोणावर तरी उगाचच डाऊट घेऊ नये. तर मी म्हणत होती की ते पूर्ण सांगायची असेल तर पूर्ण माहिती सांगणार असशील तर सांग, नाहीतर सांगू नकोस. उगाचाच आता परत दुसरा स्टंट केलास ना तर बघ एक असा खट्टूच देईन ना, कळेल मग. तर आता तुम्ही कुठे आता बघा, कुठे फिरतात आणि कुठे आता त्या मशालचं काय खरं नाही. आता त्याला घेऊन आता कुठे फिरायला लागणार आहे. आणि ज्या गोष्टीसाठी बाबू हट्ट पण नाही करत त्या गोष्टी मशालला घेऊन द्यायला लागणार आहेत.
त्याला पाहिजेले मशाल, त्याला केव्हापासनं पाहिजेले, तो हट्ट करतोय, त्याला दे ना. कुठे काय हट्ट करतोय, तो तर आपला मस्त मजेत तिकडे तिकडे फिरतोय. हिचंच उगाच जबरदस्ती की आम्ही कसं काय आमच्या मुलाला हॅप्पी ठेवतो, आम्ही कसं काय त्याला देतो, आम्ही काय खातो आणि काय पितो आणि आम्ही कसं राहतो आणि आम्ही कुठे फिरतो आणि आमची लाईफस्टाईल. आता फक्त ह्यांचीच लाईफस्टाईल बघायची बाकी राहिली होती. एक टॉपिक कुठली तरी एक अशी ना नेगेटिव्ह कमेंट पकडायची आणि त्याच्यावरून 10 मिनटं लोकांना बडबडायचं. काहीतरी अशी सेन्सिटिव्ह नाहीतर सिम्पती गेन करणारी कॉमेंट उचलायची. जसं की डाऊन मार्केट, डाऊन मार्केट नाही आहे, आमच्या इथे असं आहे, आमच्या इथे तसं आहे, तुम्ही काय समजता काय, आम्ही एवढं सॉलिड आहे, असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. आणि त्याच्यावरती 10 मिनटाचं प्रवचन द्यायचं. अरे ठीक आहे ना, त्यांच्या बोलण्याने काय होतं आहे का, ते बोलले म्हणून काय होणार आहे का. नुसतं कमेंटमधनं कंटेंट शोधते. शाणी ग तू. बाबा एवढं तर आम्ही बोमलीला किती वेळा म्हणतो की बोमली अशा कुठल्या एरियात राहते, पकाव एरियात राहते, जिथे काहीच ॲक्सेसिबल नाही आहे, तिथला कुठला तरी स्वस्त एरिया असेल, हे ते आम्ही काय काय बोलतो. पण बोमलीने कधी एक्सप्लेनेशन नाही दिलं, कधी बसली नाही. आता मला ना असं वाटतं की कदाचित असं तर नाही होणार की हिच्याबद्दल बोलता बोलता बोंबलीचे मला सद्गुण दिसायला लागतील. नाही, असं नाही होणार मंडळी, कारण दोघेही इक्वल आहेत, सारख्याला वारख्यात, त्याच्यामुळे तसं काही नाही होणार. पण एवढं चिंदी लेवलचं कंटेंट बोंबलीचं कधीच नव्हतं. बोंबलीचे कांड मोठे मोठे होते. मला वाटतं चीप स्टंटचं कॉन्ट्रॅक्ट हिच्याकडे वाटून घेतलं असावं कंटेंट दोघींनी. आणि कुठे कुठे मला असं पण वाटतं की मावशीचे व्हिडिओ पण बघते वाटतं, बोंबलीची फ्रेंड मावशी. आणि तसं पण म्हणजे आता धुणी भांडी संघटनेची सध्या तीच अध्यक्ष आहे ना. इंटरनॅशनल बोंबली आहे आणि नॅशनल लेवलवरती मावशीच आहे ना. तर मग आता संघटनेच्या अध्यक्षांचं तर बघावंच लागेल ना संघटनेमध्ये प्रवेश करण्याआधी. तर तिच्यापासून पण थोडीफार इन्स्पायर झाली आहे ती. म्हणजे मावशी कसं 10x10ची खोली आणि 4x4चं किचनचं कसं भांडवल करते, तसंही आपल्या हसननगरचं फुल भांडवल करते. हसननगरची खोली, ताचं पाणी करून घेतलेली हसननगरची खोली, म्हणजे भाड्याने घेतलेली, पण एवढी तारीफ करत होती की माझ्या नवऱ्याने किती मेहनत केली आणि किती काय केलं आहे आणि आम्ही दोघांनी मिळून असं हे सगळं आता जे आहे ते केलं आहे. पण त्यावेळेला पण नवऱ्याच्या तोंडावरची माशी हलत नव्हती. मला तर वाटतंय की हिच्या या बोलण्याचा वागण्याचा ना मशालला खूप त्रास होतोय. हो ना मशाल. मी पण आधी जॉब करायची आणि मग मी तो जॉब सोडला आणि नंतर मला एक दिवशी चक्कर आले म्हणून मग मी तो जॉब सोडला. त्याच्यानंतर मी एक बिझनेस पण करायची, पण मग नंतर ते मला माझ्या मुलामुळे जमत नव्हतं म्हणून मग ते पण मी सोडलं. आणि मग तेव्हापासूनच मी विचारात होती की आता मी काय करू. आणि मग अनायसे ताई आल्या आणि ताईंनी ना हे कांड केलं, मला बदनाम करायला गेल्या. त्यांच्या ध्यानीमानी पण नसेल, पण मी यूट्यूब चॅनल खोललं. तर आता खोललंच आहे. तर मला अशा कमेंट येतात ना, तर माझा असा रेकॉर्ड राहिला आहे की मी असं कुठलं पण गोष्ट चालू करते मग मी सोडते, चालू करते मग मी सोडते. आणि ना एका कॉमेंटमध्ये ही काय बोलली आहे बघा. आगाव लेकाची, करच बंद बोलली ना. हो तेच करते आता, करूनच दाखव. तू बरी करशील. हे तर चांगलं मस्त आयतं मिळालं आहे, काय टेन्शन नाही आहे. हे मी नाही दाखवणार, मी काय जेवण करताना दाखवणार नाही, मी जेवण झाल्यावरच तुम्हाला डायरेक्ट दाखवेन. मी काय ती स्टोरी सांगणार नाही, मला जे पाहिजे तेच सांगणार. मला नाही सांगायचं आहे, हे गोष्ट मी नाही करणार, हेच मी करणार, मी तेच करणार. 1/2 किलो गवार घेताना दाखवणार. आणि आता आमच्या इकडचं हसननगरचं मार्केट बघा, इकडचा आठवडी बाजार बघा. एक लोक मला कमेंट टाकतायत की तिकडचा आठवडी बाजार वगैरे दाखव. आता लोकांना ना आता काय करावं मला कळतच नाही. म्हणजे हिला बोलू की त्या लोकांना बोलू, हाच एक मोठा प्रश्न झाला आहे माझ्यासमोर. अजून काय काय बघावं लागणार आहे देवा. अगदी बाय पण कॉपी केलं आहे. बाय. आयविशला अजून बोलता येत नाही. आयविशला बोलायला यायला लागलं ना की आयविश पण येईल हो तुम्हाला बाय करायला. हो ना मशाल.
असो सर्व मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. उद्या 2 पॉडकास्ट येतील, एक गजालीवर आणि एक आपल्या गॉसिप गर्लवर. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.